नमस्कार। माय मौली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। दर्शकों, हम सब माय मौली का मकसद होता है कि आपको एक औचक स्टोरी बताया जाए। अभी औचक स्टोरी ये है कि हम इस वक्त बेला मंडल के सोनकास गांव में आए हैं और इसके पहले भी हमने सोनकास गांव का चरित्र, सोनकास गांव की कहानी बताए थे, लेकिन आज सोनकास गांव की एक अनोखी कहानी बता रहे हैं। दर्शकों, ये गांव पूरी तरह से आध्यात्मिक है। ये आध्यात्मिक बनने का कारण क्या है, ये आध्यात्मिक कब बना, ये हम आपको आगे बताते रहेंगे। दर्शकों, यहाँ पर 1999 में फुलाजी बाबा यहाँ पर पधारे और यहाँ पर अभी जिस वक्त मैं इस वक्त खड़ा हूँ वो ध्यान मंदिर में खड़ा हूँ और ये ध्यान मंदिर 1999 में बना है। अभी ये 1999 के पहले इस गांव की हालत बद से बदतर थी। यानी यहाँ का हर 2 घर के बाद में एक शराबी पाया जाता था, लेकिन फुलाजी बाबा ने यहाँ पर आकर मेहनत की और उनके चरण यहाँ पर वो यहाँ पर पधारने की वजह से जो बुराइयों की माँ जिसे कहा जाता है, वो शराब कहा जाता है, और उस बुराई की माँ को ही ख़त्म कर दिया गया। यानी उसके ऊपर मेहनत की गई और कई सारे हम आपको आगे विजुअल बताएंगे, उन लोगों के ज़बान से हम सुनाएंगे कि किस तरह से लोग शराब में मुब्तला रहते थे, कोई कहाँ पर पड़ा रहता था और गांव में जब आते थे तो पूरा गांव उनके ऊपर हंसा करता था। ये ऐसी कई सारी कहानियां हैं, लेकिन फुलाजी बाबा ने उस वक्त इस गांव वालों पर कृपा की, इन गांव वालों पर मेहनत की और गांव वालों की फुलाजी बाबा की वजह से गांव में शराबबंदी तो उसी वक्त बंद हो गई और धीरे धीरे करते करते 70% अभी भी इस वक्त शराब की बंदी है और यहाँ के युवा से लेकर तो बुजुर्ग तक शराब के आदी से दूर होते गए हैं और अभी भी गांव जो है वो शराब से दूर माना जा रहा है। इसमें मांस, मटन, मच्छी सभी। दर्शकों, ये जो भारत देश है हमारा, वो सूफी संतों का है, जैसा कि शिरडी में साईं बाबा, अजमेर में ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, महाराष्ट्र में भेदोड़ा में कहेंगे तो बाजीराव बाबा। अभी तेलंगाना के अंदर कई सारे संत हैं। ये सरजमीन जो है तेलंगाना की वो भी सूफी संतों से भरी हुई है। अभी यही देख लीजिए पटनापुर के फुलाजी बाबा, इनकी मेहनत। ये कहते हैं कि हमको एक इंसान से प्यार करना चाहिए। अभी इंसान में ही भगवान नजर आता है। हम किसी की अगर मदद करना चाहते हैं तो सबसे पहले उस इंसान की मदद कीजिए। अब वो इंसान की जब मदद करती है तो उसके दिल से एक दुआ निकलती है, वो दिल से आपको भगवान मानता है। यानी आपको भगवान तक पहुंचने की जो ज़रूरत पड़ती है वो सिर्फ एक इंसान से पड़ती है। अगर आप, जैसा कि अभी इस गाँव की कहानी बताता हूँ मैं आपको। हम सब देखते हैं कि जो ब्लड डोनेशन होता है यहाँ पर हर साल, यानी वार्षिक महोत्सव सत्संग मनाया जाता है। यानी 3 दिन का सत्संग बड़े ज़ोरदार से मनाया जाता है और बेला मंडल के अतराफ की यानी बल्कि महाराष्ट्र के भी लोग यहाँ पर आकर इस सत्संग में भाग लेते हैं, हिस्सा लेते हैं, सुनते हैं, प्रवचन सुनते हैं, सत्संग सुनते हैं। हर कोई यहाँ पर जो ज्ञान प्राप्त होता है वो ज्ञान प्राप्ति के लिए यहाँ पर पधारते हैं, यहाँ पर आते हैं। लेकिन इसमें इनके जो सत्संग देखे, हमने भी 5 साल से हम लगातार माय मौली कवरेज कर रही है, लेकिन हमने देखा है कि महिलाएं ब्लड डोनेट कर रही है। अभी देखिए, भारत देश के अंदर कहीं कहीं दिखाई दिया होगा आपको, ये एक नमूना है, ये एक रोचक स्टोरी है, क्योंकि महिलाएं ब्लड डोनेट नहीं करती, क्योंकि महिलाओं को डॉक्टर लोग यानी विज्ञान डरा देता है, क्योंकि आपको माहवारी आती है, आप ब्लड डोनेट नहीं कर सकते, आपके अंदर पहले ही कमजोरी होती है। लेकिन यहाँ पर आकर हमने कुछ महिलाएं से, हम आपको आगे बताएंगे कि वो महिलाएं क्या, उनके जबान से क्या कह रही है। कि महिलाएं कह रही है कि हम जब ब्लड डोनेट करते हैं, ये बाबा का ध्यान प्राप्त करते हैं। जब से बाबा का हम ध्यान में बैठते हैं, सुबह दोपहर शाम, कोई 3 टाइम ध्यान करता है, कोई 2 टाइम, जिनको भी जैसा वक्त मिलता है वैसा ध्यान में बढ़ जाते हैं। ये ज्ञान की प्राप्ति, ये ज्ञान की ताकत देखिए। उन महिलाओं के अंदर इतनी हिम्मत आ गई कि कहीं हमारी बहन कभी बीमार गिर जाए, हमारी बहन को कभी ब्लड की ज़रूरत पड़ जाए, हमारी बहन को कोई चीज़ की यानी आरोग्य के बारे में कोई नुकसानदायक चीज़ महसूस हो तो मैं मेरे बहन के लिए एक ब्लड डोनेट कर सकती, मैं 1 बॉटल खून दे सकती। महिलाएं कह रहे हैं कि हम जब ब्लड डोनेट करते हैं, जब सत्संग के दौरान हमारे पास 50 से 60 युवा और महिलाएं मिलकर 50 से 60 बॉटल खून के देते हैं। ये सबसे बड़ी बात, जो दवा खाने के अंदर, यानी ये आध्यात्मिक प्रोग्राम में, आध्यात्मिक सत्संग में सामाजिक कार्य हो रहा है, ये सबसे बड़ी बात है। यानी आप देखते हैं कि जहाँ पर भी आध्यात्मिक कार्य होता है तो वहाँ पर सिर्फ भगवान की, संतों की, सूफियों की बात होती है, लेकिन यहाँ सोनकास में एक ऐसा सत्संग लगता है जहाँ पर सामाजिक कार्य भी होता है, आरोग्य के बारे में भी सोचा जाता है, उन लोगों के बारे में भी सोचा जाता है जो बीमार सुमार है, उन सभी के बारे में सोचा जाता है। ये बहुत बड़ी बात
बात है। यहाँ से जब शुरुआत हुई, यानी महिला भी अपना ब्लड देती हैं और दूसरे दिन कपास चुनने के लिए या नींदने के लिए, जो भी उसका पारिवारिक जीवन में जो भी कारोबार करती है, जो भी मजदूरी करती है, जिस तरह से भी रहती है, उसमें मग्न हो जाती है। यानी देखिए अभी विज्ञान की बात अलग रह गई और अंधश्रद्धा की बात अलग रह गई। यहाँ पर ज्ञान प्राप्ति, यानी ये ज्ञान प्राप्ति फुलाजी बाबा ने किस तरह से मेहनत की होगी इनके ऊपर। और देखिए 1999 की गांव की तस्वीर कुछ अलग थी, अभी 2024 की गांव की तस्वीर कुछ अलग है। अभी आने वाले दिनों में यहाँ पर प्रोग्राम भी लगाए जाते हैं, यानी फुलाजी बाबा के नाम पर कई सारे ऐसे प्रोग्राम लगाए जाते हैं जिनकी वजह से कई सारों को फ़ायदा होता है, यानी पदावली, भजन, निबंध। और यहाँ के अभी हमने एक टीचर से, यहाँ के जो शिक्षक थे इसके पहले, उनसे भी पूछा गया कि ये शैक्षणिक विभाग में इतनी तरह की सोनकास्ट क्यों कर रहा है, तो कह रहे हैं कि ये फुलाजी बाबा की कृपा से। जब फुलाजी बाबा आए, शैक्षणिक विभाग में भी उनकी मदद थी, शैक्षणिक विभाग को भी समझाया करते थे। और मुझे सबसे पहले मुझे बेला मंडल से सबसे पहले अच्छे शिक्षक का पुरस्कार अवार्ड मिला है। अच्छे शिक्षक यानी सर्वश्रेष्ठ टीचर का अवार्ड भी मिला है। यानी देखिए, ज्ञान आध्यात्मिक तरीके से बच्चों को पढ़ाते हुए, गांव को संभालते हुए चलना, ये बहुत बड़ी बात है। और गांव की तरक्की के लिए गांव में हर सुविधाएं मौजूद है। गांव में हर जो तरक्की की जो चीज़ें होते हैं, साज और सामान होते हैं, वो फुलाजी बाबा की कृपा से सभी मौजूद है। अब गांव वाले कह रहे हैं कि हमें कोई तकलीफ नहीं है, हम सिर्फ सुबह और शाम आरती करते हैं, ध्यान में बैठते हैं और फुलाजी बाबा की जय जयकार करते हैं और उनके वार्षिक महोत्सव में पूरी तैयारी के साथ में मग्न है। दर्शकों, आने वाले दिनों में यानी 16 से लेकर 18 तक आपको ये एक ऐसा अनोखा। नमस्कार, मी तुळशीराम वाळे, सोनकास माझे वडील सोमाजी वाळे। मी खूप दारू पेत होतो आणि नोकरी करत होतो सातपुडं। त्याच्यानंतर मी दारूमध्येच खूप बर्बाद झालो आणि मग नंतर दारूची मीटिंग बसली। ते सीतारामराव मेडिकलवाले बेला त्यांनी आणि मीटिंग बसवली, सतीश सरने दारू सोडली। मी खूप आनंद झाला आणि कुशाल मास्तरसुद्धा त्यांना एक मला ड्रेस सप्रेट भेट दिला। तर त्या दारूमुळे मी लई सुखी झालो। नोकरी मग करू काही पुरे नाही, नंतर मग दारू सोडल्याच्या नंतर खूप सुखी झालो। आता मी कास्तकारी करत आहो। घरी झगडे होय खूप आणि माझे भाऊ बंद मला कोणी बळके नाही, त्याच्यानं मी दारू सोडलो। आता लई सुखी आहो आणि शेतीला लागलो। आता एक 10-15 एकर समजा शेती करत आहो आणि मुलाचे लग्न सगळे झाले। आता सुखी आलो मी। बुधवारच्या दिवशी असे झगडे होय दारू पिऊन, सणाच्या दिवशी झगडे होय, हर झगडे मला कोणी काही विचार नाही। गावातले लोक सुद्धा जवळ नाही आहे, आता लोक सगळे जवळ मला पुरे जण जवळ जवळ करत आहे आणि मी सगळ्या मिळून आहो। धन्यवाद। काय का पहिल्या वर्गामध्ये होतं तेव्हा बाबापाशी जाऊन मार टाकली माझ्या खुशीनं। पुन्हा मला एक घटना घडली, तेव्हा माझ्या पायाला साप गुंडारला होता। तेव्हा काय का मला काहीच नाही झालं। सरनं वाचवलं मला। सरले पायाले डसला बोटाले, पण मला काहीच नाही झालं मार। मग नंतर का नाही दारू सोडली। आता गावात वातावरण शांत आहे। आम्ही दारू पित होते पहिले, तर आमच्या पहिले हे मुलं आम्हाला पाहून बी दारू मागे आहो। पहिलं आम्ही खूप कठीण परिस्थिती होती पहिलं। आता घरची परिस्थिती बी छान आहे। आता आम्ही घरची शेती करतो, कुठं जात नाही कोणाच्या वावरात, घरच्या वावरातच जातो। मुलं बाळ बाई सर्व सुखी आहे, आता सगळं सुख आहे आता। धन्यवाद सर। ధన్యవాद। అయితే ఒక ఫోన్ తోటే సతీష్ సార్ గారు ఫోన్ చేస్తే కల్పిస్తే నేను రక్తదానం ఎంతో చేసిన దానికన్నా డబల్ నాకు రక్తం దొరికింది। అయితే ఆ కోమల వెళ్ళేదాన్ని అయితే నేను ఈ స్థాయిలో నిలబడి మాట్లాడుతుంటే బాబా పుణ్యనని అయితే మేము రోజు వస్తాము, ధ్యానం చేస్తాను, పెద్దలు చిన్నలు అందరిగా। అయితే ఇక మా ఊళ్ళో వార్షిక మహోత్సవం 17-18 నాడు కాల ఉంది। అందరికీ నమస్కారాలు నాకు చెప్పేది, ఏదన్నా ఉంటే నాకు దయచేసి చేయండి। फुलाजी बाबाच्या आरतीला आलं तर चांगलं वाटते, रक्तदान केलं तर चांगलं वाटते। सगळेजण महिला देऊ शकते रक्त,
काहीच होत नाही. कामं केलं तरी काहीच होत नाही. बाबा आरतीला आलं तर आपलं किती दुःख असन तरी नष्ट होते. विचार कोणते आले तरी नष्ट होऊन जाते. ध्यानाला बसलं तर सगळं चांगलं वाटते. 3 वर्षे 3 वर्ष. जय गुरु. मी मारुती देवराव मोहरले, राहणार सोनकास. मला दारूची सवय पहिले नव्हती, पण मित्रासोबत राहून पहिले विहीरमध्ये पाणी टाकून पिणं सुरू झालं. पण पुन्हा पुन्हा जास्त होत फुल पिणं सुरू झालं. सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी उठला का बेल्याले जात होतो. इथून बेल्याले चहा प्यायच्या पहिले भट्टीमध्ये जात होतो. पुन्हा घरी आलं का दुपारी प्यायचं, संध्याकाळी प्यायचं. मजुरी करायचे पैसे घरी जात नव्हते, पेण्यामध्ये जात होते. पूर्ण बिगारीनं जायचं कोणाच्या कामाले. घरी काही पैसे द्यायचं नाही, पिण्यामध्ये जाते. घरी कोणी गोष्टी खरं सांगलं तरी खरं धरे नाही. त्याकरता माझ्या मनावर परिणाम झाला आणि मी दारू बंद केले. जवळजवळ 13-14 वर्ष झाले दारू बंद करून. आणि आता सध्या माझी परिस्थिती चांगली आहे. नमस्कार. नमस्कार. मी गणपत गुरुनोले सोनकास बेला मंडल इथून बोलत आहो. आमच्या इथं सोनकासमध्ये 25 वर्षापासून बाबाचे कार्यक्रम होत आहे. आमच्या इथं ध्यान केंद्र पण आहे. रोज सकाळ संध्याकाळी ध्यानधारणा प्रार्थना होते. आणि 25 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये खूप लोक दारू पिऊन झगडे भांडण करायचे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी जायच्या. बरेच दिवस झाले. पण आता जेव्हापासून आमच्या गावात असे कार्यक्रम होत आहे तेव्हापासून दारूबंदी तर सुटलीच, पण कोणी झगडे भांडणसुद्धा होत नाही. त्यामुळे आता त्या बाबाच्या कार्यक्रमामुळे आमच्या गावात खूप मोठा फरक पडला आहे. आपलं केव्हा झाली आहे? आमच्या इथं 1999मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून इथले कार्यक्रम चालू होत आहे. पहिले बलवंत शेंडे अध्यक्ष होते, ते गेल्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित चालत आहे. सुरुवातमध्ये आम्ही आध्यात्मिक कार्यक्रम आम्ही वडील लोक करत होते, बुद्रुक. त्यानंतर आमची नवीन पिढी सुरू झाली. नवीन पिढीसुद्धा खूप उत्साहाने कार्य करत आहे आणि व्यवस्थित वार्षिक आध्यात्मिक कार्यक्रम पार पडत आहे. अशा पद्धतीने आम्ही नेहमीपर्यंत असेच कार्यक्रम चालू ठेवू अशी इच्छा आहे. नमस्कार. बाबा बस गेलो तो. बाबा वाडीत वलीत करत होते. बाबा तेत्ती गेलो. त्याची कोणा भुयारामध्ये घर आहे, तेत्तीच गेलो. तेत्ती जाऊन दर्शन घेतलो. रामपूरले आले. तुकाराम सर होते. हो सोबत आहे. नागेश सर होते. नागेश ना पटपूरवाले. ते 2-4 मास्टर होते. बाकीच्या काही नाव माहीत नाही. म्हणजे नवीन होतो. पण मग तुकाराम सर घ्या म्हणे बाबाला दर्शन घ्या म्हणे अगोदर. मग पाठवून हात फिरवलं, दर्शन घेतल्यावर पाय धरूनच होतो. त्याची नजर आपली नजर एक व्हावं करा मारलं त्याला प्रत्येक गुण येते. मग जा म्हणे त्याची बस म्हणे. मग बसलो. मग रांगी म्हणे. असं परमिशन लगेच सांगता येतं, पण मला कवर सांगलो नाही. श्री संत फुलाजी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आज ह्या सोनकास गावाबद्दल सांगायचं म्हणजे 1999मध्ये बैरूजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबाच्या ध्यान केंद्राची स्थापना झाली. आणि आज 2024 म्हणजे 25 वर्ष कंप्लीट झाली ह्या ध्यान केंद्राला. तर ह्या 25 वर्षामध्ये बाबाजी जेव्हा पाऊल लागले तेव्हापासून तर आत्तापर्यंत ह्या गावाचा कायापालट कसं झाला हे सांगायचं म्हणजे सुरुवातीला जे आम्ही पाहत होतो लहान असताना, आमच्या बाजूलाच मंदिराच्या बाजूलाच घर आहे. तर नेहमी गावामध्ये नशा पाणी करून झगडे व्हायचे आणि एकमेकाचे भाऊ मारून घ्यायचे, आई वडील मारून घ्यायचे, म्हणजे कोणी कोणाला मारून घेतात नशेपायी. तर अशी परिस्थिती असताना 1999मध्ये बाबाजी आले आणि त्यांच्या हळूहळू मार्गदर्शनानं, त्यांच्या प्रवचनानं लोकांमध्ये थोडा बदलाव येत, परिवर्तन येत आज गावाची हाल अशी आहे म्हणजे
का कोणी अपेक्षा करू शकत नाही का 1999चं गाव असंच होतं का? आता 2024मध्ये आम्ही जवळजवळ 9 वर्षापासून रक्तदानाचा कार्यक्रम राबवत आहोत. बाबाच्याच आशीर्वादाने ह्या रक्तदानात सुरू केलेला आहे. आणि बाबाजीचा विचार काय होता म्हणजे सर्वात प्रथम त्यांनी ध्यान मार्ग सांगितला, पण ध्यान मार्गासोबतच जे मानव सेवा आहे तीच माधव सेवा आहे हे त्यांनी स्पष्ट करून साध्या भाषेमध्ये सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला मानवाची सेवा करायची आहे, कोणत्या देवाची नाही, देव माणसातच आहे हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. आणि आपल्याला मानवाचं सेवा केली तरच आपण ईश्वर सेवा समजू शकतो. त्यासाठी तुम्हाला जे काही होते तुमच्यानं, तुम्ही जे काही करू शकता सेवा त्या पद्धतीनं करा. तर त्याच विचारातून आमच्यामध्ये एक ब्लड डोनेशनाची कल्पना आली. कारण बाकी सर्व पैशाने विकत घेऊ शकतो, पण रक्त मात्र आपल्याला पैशाने विकत घेता येत नाही. कुठंतरी फॅक्टरी नाही रक्ताची, ते माणसामध्येच तयार होते आणि माणसातूनच माणसाला द्यावं लागते. ही कल्पना बाबाजीच्या विचारानं आमच्यामध्ये आली आणि तो विचार आम्ही गावात प्रकट करून 2015मध्ये रक्तदानाला सुरुवात केली. तेव्हापासून तर कंटिन्यू चालत आहे. सुरुवातीला 20-25 लोक असे दान करायचे, रक्तदान करायचे, पण आता जवळजवळ 50पर्यंत गेली आहे. त्यामध्ये जवळजवळ 15 ते 20% महिला रक्तदान करतात. हे खेड्याच्या दृष्टीने, आमच्या छोट्याशा गावाच्या दृष्टीनं फार मोठं अभिमानाची गोष्ट आहे. कारण महिला बऱ्याच ठिकाणी पाहतो का ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये माणसंच दिसतात, महिला दिसत नाही. तर ह्या महिलामध्ये परिवर्तन आलं बाबाच्या आशीर्वादाने. हे मोठं खूप चेंजेस आहे. आणि त्यांनासुद्धा काही झालं नाही. सर्व कामं करून आता त्याचं कामं करून ब्लड देऊन सर्व सुखी संसार करत आहे. सोनकास गांव में 16, 17, 18 ये बाबा का 25वां वार्षिक महोत्सव मनाया जा रहा है. इसलिए मैं सभी को निवेदन करता हूँ कि ये 25वें महोत्सव में सब जन आके ये कार्यक्रम की शोभा बढ़ाए और बाबा का आशीर्वाद ले, ऐसी मैं सभी को प्रार्थना करता हूँ. और ये 3 दिन में 17 तारीख को जो ब्लड डोनेशन कैंप है उसमें ज़्यादा से ज़्यादा लोग शामिल होकर अपने गांव की शोभा बढ़ाए और बाबा का ज्ञान जहाँ तक हुए वहाँ तक प्रसार करने की सभी जने कोशिश करें, ऐसी मैं सभी से नम्र विनती करता हूँ. और जो पहले 16 तारीख है, 16 तारीख को शाम के टाइम सुधाकर महाराज जी का एक भारूड कीर्तन है. वो एकनाथ जी महाराज का उसके विचार कैसे थे उसके ऊपर भारूड कीर्तन सामाजिक आध्यात्मिक जो अभी चल रहा है उसके ऊपर से एकनाथ महाराज कैसे वो साल जमाने में कैसा विचार था उनका, वो बाबा सुधाकर महाराज के द्वारा यहाँ प्रस्तुत किया जा रहा है. उसके बाद 17 तारीख को ब्लड डोनेशन कैंप और 18 तारीख को अभी भव्य पदावली भजन स्पर्धा रखी गई है. बाबा जी की ये 25वें महोत्सव के संदर्भ में हमारे यूथ जो है पदावली भजन मंडल उनके तरफ से पूरा ये आयोजन किया जा रहा है. लेकिन इसलिए सभी ये 3 दिनों का भरपूर लाभ लेकर ये बाबा जी का आशीर्वाद लेकर अपना जीवन सफल करे, ऐसे मैं सभी को निवेदन करता हूँ. जय गुरु. सुवर्णा किशोर लेनगरे. मी माझा संसार वाया गेला होता, लग्न झालं तर तो वाया गेलता. तर बाबाच्या मालिकेत ध्यान करून विचार आला, प्राप्त सगळं काही चांगलंच झालं. त्याच्यानंतर रक्तदान करायची पण हिंमत नव्हती स्टार्टले, पण रक्तदान केलं स्टार्टले. तर असं पहिल्यांदा वेळेस तर काहीच नाही वाटलं, तर मग आणि खुशी आहे रक्तदान करायला. आता सगळं संसार चांगला झालं, बंद झालं होतं असं झगडा भांडण्यापायी वाया गेलं होतं आणि चांगलं झालं, मनाचं चालू झालं संसार. मग एवढं. जय गुरु. फुलाजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक. तर या अध्यात्म 25व्या वार्षिक महोत्सवानिमित्ताने जे काही या ठिकाणी आयोजन करणार आहे याच्यामध्ये वार्षिक महोत्सवामध्ये, तर ब्लड ग्रुप म्हणा, तर हे जे ब्लड रक्तदान महादान आहेत, तर आमच्या सोनकास गावामध्ये हे जे रक्तदान आहेत तर 2015 पासून चाललेले आहेत. आणि यामध्ये पुरुषासोबत महिलासुद्धा या ठिकाणी रक्तदान डोनेट करत आहेत. तर याच्यामध्ये एकच सांगायचं, सायन्स म्हणतात, विज्ञान म्हणतात,
आणि अध्यात काय म्हणतात तर बाबांनी सांगितलेले आहेत रक्तदान केल्याने ज्याप्रमाणे आपण हिऱ्यातलं पाणी पितो ते झोकून पाणी पित असतो आणि पुन्हा त्या हिऱ्यामध्ये नाल्यामध्ये पुन्हा ते पाणी नवीन येत असतात, तशाप्रमाणे या शरीरातून जर ते खराब रक्त समजा जात दिल्यानंतर ते जात असतात आणि ते दुसऱ्याला कामी येत असतात. तशा प्रकारे हे हिऱ्यासारखं आहेत आणि बाबाजीनं सांगितलं दिलेलं आहे का आपण रक्त दिल्याने दुसऱ्याचं हे जीवन एकाचं नाही दोघाचं जीवन सफल होत असतात. आणि महिलासुद्धा या ठिकाणी रक्तदान करतात. परंतु खरोखरच बाबांचा 1999मध्ये त्यांचा पाय पडला आणि खरोखरच हे सोनकास गाव भाग्यवान झालेलं, कारण या ठिकाणची जी महिलासुद्धा आहेत हे हिमतीने या ठिकाणी रक्तदान करतात आणि तिला काही नव्हता दुसऱ्या दिवशी ती कापसाला जातात किंवा निंदाला जातात, एवढं तिच्यामध्ये कॉन्फिडन्सनं ती देऊन आपल्याला कामाला जात असतात. अशा प्रकारे बाबाची जी शक्ती आहे, हे जे ध्यान मार्ग आहेत, तर हे बाबाच्या आशीर्वादाने हे सर्व होत असतात. आणि त्यांच्या विचारेनं म्हणा न डगमगता डॉक्टरसुद्धा किंवा डॉक्टरीन म्हणा जे शिकलेले सुद्धा आहेत त्यांनी असं हे करत असतात, म्हणजे रक्तदान दिल्याने रक्त हे केल्याने आपल्याला बिमारी होत असतात, कमजोरी होत असतात. परंतु या ठिकाणच्या ज्या सोनकासच्या ज्या महिला आहेत न डगमगता त्यांनी रक्तदान करतात आणि दुसऱ्या दिवशी कामाला जाता म्हणतात. परंतु हे बाबांजींचं खरोखरच आशीर्वाद आहे त्यांना आणि एक प्रकारची शक्ती आहे, गुरुशक्ती आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्या मागे म्हणा असल्यामुळे ते न भीता रक्तदान करत असतात. मी ते या ठिकाणी एकच बोलू इच्छितो, असं सर्वजण या ठिकाणी रक्तदान करावं आणि रक्तदान हे महादान आहेत. नमस्कार, मेरा नाम नंदकिशोर नागोसे, सोनकास गांव का रहने वाला हूँ. तो श्री श्री परमहंस सद्गुरु फूलाजी बाबा इनके आशीर्वाद से हमारे गांव में हर साल वार्षिक उत्सव मनाया जाता है और उसी दौरान 2015 से हम ब्लड डोनेशन कैंप चला रहे हैं. तो ये हमारे को बहुत ही आनंदपूर्व ये ब्लड कैंप रहता है. मेरा अभी ये 10वां ब्लड डोनेशन कैंप होने वाला है, बोल तो 10वीं बार मैं ब्लड देने जा रहा हूँ. तो मेरी ये खुशी की बात है, क्योंकि जो सद्गुरु ने हमारे को सीख दी है जो मानव धर्म और के बारे में, क्योंकि दूसरों को जितना अपन होता है उतना भलाई करना, वो हिसाब से हम ब्लड डोनेशन का कैंप रखे हैं. तो इसी हिसाब से हम हमारे युवकों को जब पहली बार देते थे तो डरते थे, तो हम उनको वीडियो बता के या उसका सही नॉलेज दे के क्या ब्लड कैसा रहता है, कितने दिन में अपने शरीर में ख़त्म होता है, 3-4 महीने में कैसा भी ख़त्म होने के बाद नया ब्लड होता है. इसलिए युवकों को बोल के सभी युवकों को और महिलाओं को बोल के नॉलेज प्रॉपर लेके फिर नहीं ये ब्लड डोनेशन देने से फ़ायदा होता, कैसा भी अपना ब्लड वेस्ट ही जाता है बोल के हम हिम्मत करके स्टार्ट करें. अब धीरे धीरे एक बार देने से अपने को हिम्मत आती है और बाद में कुछ नहीं लगता. क्यों बोल तो पहली बार ही अपने को डर लगता है. इसलिए युवकों को, नए युवकों को बोलना चाहता हूँ, पहली बार ही डर लगता है, बाद में अपने को आनंद मिलता है. और यही बात सबको बोल के हम यहाँ तक ब्लड डोनेशन कैंप चला रहे हैं. और इसी 2024 में ये हमारा आध्यात्मिक 25वां रहता, तो इसी दौरान ज़्यादा से ज़्यादा ब्लड डोनेशन की संख्या बढ़ना बोल के हम यहाँ पे गुजारिश करते हैं. और श्री श्री संत फूलाजी बाबा इनके आशीर्वाद से और इनके ज्ञान से हम ये ब्लड डोनेशन और ये हमारा आध्यात्मिक कार्यक्रम और भी आगे बढ़ाएंगे बोल के हम विनंती करते हैं. धन्यवाद. बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज सोनकास या गावामध्ये सत्संग सोहळा 25 वर्षापासून चालू आहे. तरी या 25 वर्षापर्यंत जी आमच्या गावामध्ये जे परिस्थिती होती पहिलं, ते परिस्थिती आता दिसत नाही. थोडीफार सुधारण्यात आली आणि जे नवयुवक लोक आहेत त्यांनीसुद्धा या सत्संगामध्ये भाग घेऊन साजऱ्या तऱ्हेने हे सत्संग पार पाडत आहेत. तर हे सोनकास गाव आमच्या फुलाजी बाबा कडून आमचं सुधारणे झालं आहे. आणि तेव्हापासून त्या सोनकास गावामध्ये ते बाबांचे पाऊल पडले, तेव्हापासून ह्या गावाचं थोडंसं दिशा बदलली आणि सगळेजण आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन
या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहोत. तसंच सगळे महिला पुरुष मुली मुलं या सर्वांनी भाग घेऊन सन्या या कार्यक्रमाची शोभा वाढवून आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम साजरा करतो. असे मी फुलाजी बाबा चरणी. ह्या बाबाच्या मालकीमध्ये सगळ्याले काही साजरं आहे. आपण खरंच ह्या मालकीत राहिलं चांगलं आहे म्हणून सन्या का नाही आपण कोशिश करावं म्हणून सन्या म्हणून माझी इच्छा आहे. तर खरंच मी ह्या आता म्हणलं तर 60-70 वर्षाची वय आहे. मी एवढी असल तरी का नाही ह्या ध्यानाला बसलं तर खूप मला आनंद वाटते. हलका आपल्याला शरीर चांगलं वाटते. असं दुःख ताप आपल्याला काहीच हे चांगलं म्हणजे त्रास नाही. कोणी कामं केले तरी कोणते कामं केले तरी ध्यानले बसून चांगलं वाटत जाते. आणि ह्या दुःखाचे कोणते असं आले तरी खरंच ह्या बिमारीमध्ये ह्या मालकीमध्ये बाबाच्या राहून असे कोणते चांगले दुःख असे मजबूत आले तरी चाराने तरी कमी होऊ शकते का बाबाचं खरंच आपण दर्शन घ्यावं. नाव घेऊन त्याच्या 5 मिनटं ध्यानले बसलं तरी थोडीशी तरी आपल्याला आराम पडते. म्हणून ह्या आता म्हणलं तर त्याच्या यापासून ह्या मालकीमध्ये पटनापूरले जात होती तरीपासून खरंच ह्या आपल्या याले शरीराले मले चांगलंच आहे. जय गुरु. आमच्या गावामध्ये रक्तदान शिबिर 2015पासून चालू आहे. आम्ही महिला मंडळ 2018पासून रक्तदान आम्ही देत आहोत. आम्हाला खूप अनुभव काय आला आहे रक्तदानपासून. आपण कोणाला तरी दान करावं काही नाही काहीतरी रक्तदानपासून काहीतरी आपल्याला भेटते म्हणून आम्ही रक्तदान करत आहोत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या दुधापासून रक्तापासून आपलं जीवन स्ट्रांग आहे. तर हे स्ट्रांग जीवन आपण वेस्ट करण्यापेक्षा कोणाला तरी आपण दान केलं तर आपल्याला त्याच्यापासून काही नाही काहीतरी मिळते. रक्तदान करायचा नियम म्हणजे जेव्हा सत्संग राहते फुलाजी बाबा हां तेव्हाच तुम्ही रक्तदान करतो. आपल्या ह्या आहे ना उत्सव त्या उत्सवमध्ये आम्ही दरवर्षी रक्तदान करतो. आणि रक्तदानपासून खूप काय मिळत आहे. शरीर आमचं आम्हाला कोणची बिमारी नाही काही नाही. ह्या बिमारीपासून आम्ही सगळं काय आहोत. आपल्या रक्तदानमध्ये काही मिळू शकते. काही कॅन्सर राहिलं किडनी स्टोन राहिलं काही बिमारी राहिलं तरी ह्या रक्तदानमध्ये रिपोर्टमध्ये येऊ शकते. आमचं कोणाला काही नाही निघत आहे. सगळ्याला चांगलं आहे रक्तदानपासून म्हणून आम्ही हे रक्तदान करतो. बाबाच्या मालकीमध्ये आले आम्ही. ह्या मालकीत आल्यापासून आमचं खूप काय मिळत आहे. आम्हाला 1 किलो पाहून ह्या उत्सवमध्ये खूप आम्हाला आशीर्वाद मिळत आहे बाबाचा. बाबाच्या आशीर्वादानं बाबाच्या कृपेनं सगळं काही आम्ही खुश आहोत म्हणले. आणि खरोखरच बाबाजीचं जे उपदेश आहे आणि ध्यान आहे सत्य आहे. सत्य बोला सत्य चाला हेच सांगत होते बाबाजी नेहमी हर एक वेळा. तर आपल्याला सत्य बोलणे सत्य चालणे आणि नेहमी ध्यान करणे दुसरा काहीच उपदेश देत नव्हते बाबाजी. हेच उपदेश देत होते का तुमच्या घराघरात पसरवा तुमच्या गावागावात पसरवा तुमच्या देशात पसरवा. आपण सुधारले म्हणूनच त्याचं नवल नाही दुसरेसुद्धा सुधारले पाहिजे आपल्यासोबत म्हणून असे बाबाजीचे म्हणणे होते. त्याच म्हणण्याप्रमाणे खरोखरच आमच्या सोनकास गावामध्ये त्या म्हणण्याप्रमाणे सर्वच तरुण मुलं आणि मुली आणि महिला आणि पुरुष सगळे समजा येऊन ध्यान करतील सकाळ संध्याकाळ. आणि गुरुवारची तर डेली आरती चालू राहते सकाळी. असेच बाबाजीच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांचे विचार झाले आणि सर्वच जण ध्यान करताय. तर सांगायचं का आता आजपर्यंत सर्वांनाच माहीत आहे पण बाबाजीच्या म्हणण्याप्रमाणे असेच जर चालत गेले तर आपल्या पिढ्यानपिढ्या 7 पिढ्यापर्यंत पुरते म्हणून बाबाजी नेहमी सांगत होते. खरोखरच आमच्या सोनकास गावामध्ये हे 7 पिढ्या पुरते अशी मै आशा आहे आणि पुरते हे नक्कीच आहे. कारण काहून आमच्यामध्ये असा उत्सव आहे आणि आमच्या गाववाल्यामध्ये असा उत्सव आहे. असा सर्वांमध्ये उत्सव आला पाहिजे आणि असं बाबाजीचे ध्यान केलं पाहिजे सर्वांना. यात काही मंत्र नाही जंत्र नाही काहीच नाही आहे. फक्त ध्यान आणि आपल्या स्वतःच्या श्वासाचं ध्यान करायचं बाबाजीनं सांगलं हे सत्य आहे. त्यानं स्वतः बाबाजी म्हणले आपण तरले ते नवल नवय आपण तरुणी दुधात आरावे. मी ज्या वर्षी चालू झालं होतं त्या वर्षी बाबाजी सुद्धा होते. बाबाजी होते तर मै इच्छा नाही झाली मी देऊ शकतो का नाही का. मी साधारण महिला हाव रोज मजुरी करणार हाव
मी एवढे मोठे कार्य करू शकतो का नाही का असं वाटत होतं. पण खरोखरच हे बाबाजीचा आशीर्वाद आणि बाबाजीची कृपा आणि बाबाजीचं हे ध्यान महान आहे. बाबाजी म्हणले मी मरल, माझं ध्यान मरल, पण माझं ज्ञान कधीही मरणार नाही म्हणून हर एक वेळा सांगत होते. प्रत्येक गावागावामध्ये खरोखरच आहे आणि सत्य आहे. अशा अनेक घटना प्रत्येक जणाला झालेल्याच आहे, प्रत्येकाला अनुभव आलेलाच आहे. असा अनुभव प्रत्येकानं घेतलेलाच आहे. तर बाबाजी हेच म्हणत होते, अनुभव घेऊन आपल्यापाशी नका ठेवू, तुम्ही जगापर्यंत पोहोचवा आणि जगापर्यंत सांगा म्हणून हर एक वेळा सांगत होते. तर हे रक्तदानाचा एक काय उद्देश आहे. रक्तदान आपण स्वतः कोणाची सेवा काहीच करू शकत नाही, हे सत्य आहे. मी त्याचा अनुभव घेतलो का हातानं सेवा माणसाची होत नाही. कोण्या आता एवढा हर एक आपण संताच्या ठिकाणी जातो, कोठे जातो, कोणत्या संताचं आपण काहीच सेवा करू शकत नाही, कोण्या व्यक्तीची काही सेवा करू शकत नाही. असं माझ्या मनात एक विचार आला का मी माझ्या शरीरामध्ये ठेवून एवढं रक्त काय करू, जाऊ दे मग मी तरी हे दान करलं तर दुसऱ्याचं तरी एक जीव वाचल अशी माझ्या मनामध्ये ध्यानाला बसल्यावर एक विचार आली आणि मी रक्तदान केलो. तर आज 4 वर्ष झालं हे रक्तदान करतो आणि उद्या सकाळी जाऊन कार्यक्रम झाला का 1 क्विंटल कापूस असतो. पण मला हे रक्तदान दिल्याबद्दल काही परिणाम नाही आला माझ्या शरीरावर. अशा सर्व महिलांना देवावर रक्त काही परिणाम येत नाही माणसावर आणि काहीच होत नाही. पण हे कोणाच्या कृपेनं, ईश्वराच्या कृपेनं आपल्या मनामध्ये अभाव राहते आणि आपल्या मनाची शक्ती वाढत राहते आणि ध्यान आपल्याला डेली बाबाजी जे ध्यानाचा उद्देश होता ते ध्यान आपल्याला कंपल्सरी करावं लागते आणि त्या ध्यानाच्या रस्त्यानंच चालावं लागते. आणि आपणच न करता आपल्या घरच्या, आपल्या शेजारी पाजारी परिवाराला आणि सर्वाला सांगून हे ध्यान करणं असं बाबाजीचं म्हणणं होतं. बाबाजीच्या म्हणण्याप्रमाणे मी एवढं माझ्या 2च गोष्टी बोलून समाप्त करतो आपला कार्यक्रम. आता बा हे कार्यक्रम 25 होतं. आम्ही आमचे घरवाले आम्ही गुरुपौर्णिमेला गेले होते पटनापूरले फुलाजी बाबाचे दर्शन घेऊ म्हणून. पहिली वेळ तेथून आले आम्ही. ध्यान केंद्र नव्हतं आमच्या गावात. मग आमचे घरवाले म्हणे का ध्यान केंद्र मी घेतो, मी गावातले विचारतो म्हणे. मग आपले वडील माणसाला विचारून जाऊन सण्या पटनापूरले बाबासोबत बोलून बाबाची विचार घेऊन अशोक भाऊ कोसले गणा मास्तर होते, त्याईनं आले सोबत. तेथून मग घरी आले ध्यान केंद्राले. मग जागा हेच भुईथापना केली 31 बाबा मुक्कामाले आलते. मग तेथून आम्हाला आनंद वाटताय घरी. मग मी म्हणलं आता ध्यान केंद्र घेतलं आपण, पण मदत होईन का लोकांची म्हटलं. तर होईन म्हणे, नाही तर आपण चांगलं करता म्हणे, वाईटाचे कामं होईन म्हणे. मग ध्यान केंद्र दिलं, थापना देऊन बाबा गेले. मग आम्ही हनुमान मंदिरात ध्यानाला बसो, पहिलं आरती करो. मग ध्यान केंद्र झालं. तेथून मग आम्ही ह्या ध्यान केंद्रातच आरती ध्यान चालू केले. मग बरेच लोक, पोरी बाया माणसं आम्हाला मदत होये. तेथून मग आम्हाला चांगलंच घरी चांगलंच वाटतं आम्हाला बाबाच्या कृपेनं. पाठीमागं बाबा आमच्या आहे. तिथून आम्हाला काही नाही झालं, मस्त जाणं येणं. बाबा मुकामाले येते पहिलं. मग आता बाबा ठकले तर ये नाही, एकच दिवस ये मग मुकामाले आले तर. तेथून मग आम्हाला चांगलं झालं बाबाच्या कृपेनं. सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आम्हाला गावावर आशीर्वाद आहे त्याचा. पाऊंडपल्ला येतून आम्हाला मदत होत आहे गावाची सगळी. आम्ही सगळे मिळून करत आहो. एवढं जय गुरु. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव सीताराम भीवसन नागोशे. मी सोनकाशीचाच आहे. जेव्हा मी 8 ते 10 वर्षापासून दारू पित होतो तेव्हा मला असं वाटायचं की या दारूमुळे खूप नुकसान होत होती, पैसा पण जात होता. जेव्हा फुलाजी बाबाचे आपल्या सोनकाशी या गावात पाऊल पडले आणि त्याचा परिणाम माझ्या मनावर थोडा होऊ लागला आणि त्या अनुभवातून काही माझ्या मनातले दुर्व्यसन, अलग भाव, व्यसनमुक्त भाव असं माझ्या मनाला वाटत होतं. आणि मी दारू
बंद केली. काही वर्ष पीत नव्हतो. बाबाचा छंद लागला होता आणि त्यांचे गाणे सुद्धा पण लिहिले होते मी. तेवढ्यात थोडं परिणाम झाला आणि पुन्हा या मार्गातून मी बाहेर पडलो होतो. पुन्हा दारूच्या नादी लागलो आणि पुन्हा खूप दुर्व्यवस्था झाली माझी. पैसा पण खूप जात होता. घरी भांडणं होत होती, झगडे होत होते. घरी खायला पण बरोबर भेटत नव्हतं. मुलांची दशा होत होती. पुन्हा असं वाटायचं की या दारूमुळं आपलं खूप काही नुकसान होत आहे. म्हणून पुन्हा मी दारू सोडली. तर आज मी कमीत कमी 14-15 वर्ष झाले दारू पिणे बंद केलेले आहे. फुलाजी बाबा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. विश्वामध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये विश्व आहे, आत्मा हा ईश्वर आहे, हे बाबाचे शब्द आहे. जेव्हा मी 2006 पासून बाबाच्या मार्गात आले आहे, ध्यान मार्ग. काऊन म्हटलं तर माझी तब्येत नाही का नेहमी खराब राहत होती, परिस्थिती बरोबर नव्हती, घरातली सुद्धा, आणि शरीर साथ देत नव्हतं. तेव्हा मी 2006 मध्ये आहे ना बाबाचं ध्यानधारणा धरली. तर ध्यान नाही का मी किती 3 टाईम करत होते ध्यान बाबाचं. तर ध्यान करत होते 3 टाईम बाबाचं. तेव्हापासून मला आहे ना या ध्यानाचा उपयोग भेटला आणि तब्येती प्रकृती सगळं काही चांगलं व्हायला लागलं. घरातसुद्धा चांगलं वातावरण होऊ लागलं. घरातसुद्धा आनंद आहे. सगळं काही चांगलं आहे बाबाच्या आशीर्वादाने. म्हणून मी सांगते दुसरं काही नाही. आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांतीचा लाभ पाहिजे असेल तर बाबाचं ध्यान करा. कोण्याही गुरुचं ध्यान करा. ध्यानाशिवाय काहीच पर्याय नाही. म्हणून मी हे 2 शब्द संबोधते. जय गुरु सर्वांना नमस्कार. मी या फुलाजी बाबाच्या मालिकेला बाबाजी आले होते 1999 मध्ये सोनकासमध्ये आले होते. तेव्हा पण मी बाबाचं दर्शन घेत नव्हतो. बाबांना नकार देत होतो. जे बैरूजी बालाजी गुरुले शेंडे यांनी आणले गावात, यांनी मोठं काम केले सर्वात, पण आम्ही त्याला मानत नव्हते. आम्हाला खूप खाण्यापिण्याचा छंद, जे शिकार म्हणजे एका वस्तू गेली नाही माझ्यापासून. मी सगळं ते आपल्या देहात अर्पण करून टाकलो. पूर्ण आत्म्याला धुवून टाकून पुरं खाऊन पचवून टाकलेला महासाव. पण 15 वर्षापर्यंत या मालिकेत मी बसलो नाही, आलो नाही. माझ्या सोबत्याला म्हणा की माझ्या जयगुरु जे वाले आहे आमचे युथवाले, याने मला अचानक चाल गंगाधर असं म्हणलं. मंदिरात मी आलो, बसलो. ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी मला थोडंसं किंचित फरक पडला. पुन्हा तसं वाढत गेलं. अचानक मला शक्ती प्राप्त झाली. शक्ती प्राप्त झाल्यानं मी या मालिकेत आलो, बसलो, तरलो. ज्यावेळी मला शक्ती व्हायला चालू झाली तरी पण मी शिकारीला जात होतो. शिकार करून खाऊन पिऊन येत होतो. तरी ध्यान लागत होतं मला. नाही असं नाही. शिकारीला गेलं काही बी भेटायचंच, काही मारायचंच, काही खायचंच. पण हे असं काऊन होते म्हणून मी हे व्यसन मुक्त करून टाकलो आणि मी या मालिकेत आता आलो. आणि माझ्या घरादारात माझ्या लेकराला, माझ्या बाईला, सर्वांना सुखी शांत घरी बी आहे. आणि आज मी बी सगळं 2015 मध्ये मी या मालिकेत आलो आणि मला जे ध्यान जे लागलं, बाबाचं ध्यान लागलं, त्या ध्यानामुळं मी काय केलो, काय नाही या सगळ्याला मला माहीतच आहे. माझे गुरुबंधू भाऊ हे आहे, माझे ग्रुपचे सगळे युनियनवाले आहे, त्यांनी सुद्धा म्हणता हे खाणार पिणार व्यक्ती हा कसा का आला, कसा का गेला, असे एक म्हणजे चेष्टा करे का गेला, कसा गेला, तू का सोडला असं म्हणत होते. पण मला ह्या ध्यान मार्गात सगळं लाभ आहे म्हणून मी ह्या ध्यान मार्ग कधी सोडणार नाही असं मी ठरवलंय. सगळ्यांना जय गुरु. नमस्कार, मी पांडुरंग रामाजी शेंडे, माझा गाव सोनकासच आहे. मी कम से कम 13 वर्ष झाले दारू सोडून. पहिले फुल दारू प्यायचे आमच्या गावचे, आमची बॅचचे पोरं, आणि तसेच कुठं म्हणते तर पळून राहायचे. गावामध्ये आले का आम्हाला लोक हसायचे. मग असं विचार येता पुन्हा हे बाबाचे आमच्या गावात पाऊल पडले. मग बाबा बी येताना आम्ही त्याची बी लोकांबरोबर टिंगल करायचे. बाबाचा काला राहायचा, आम्ही वर उरले दारू पिऊन तिकडे धिंगाणे करायचे. ते ज्ञान नव्हतं आम्हाला. मग हळूहळू एक पाऊल मग बाबाचे हळूहळू मार्गी लागले. मग आम्ही दारूचे दूर झाले. कारण घरची परिस्थिती अशी होती
का त्या 10 रुपये 20 रुपयाची हमाली करायचं. मला शेती आहे 10-12 एकर, तरी पण ते पुरे नाही. त्याच्यात अर्धी पोहा देतो. काय काम कर मला का हमाली करायचे त्या दारूच्या पाण्याले. पोरं बारं बायको उपाशी राहायची, का जेवे नाही जेवे आम्हाला माहीत नाही, पण आमचं पोट आम्ही भरो. तरी हे आता जे युवक आहे, हे लहान पोरं आता 12-13 वर्षात, त्याईनं दारू नाही पेवावं हे माझी नम्र विनंती आहे. आणि पुढच्या पिढीनं आमचे पोळा, दसरा, दिवाळी आमच्या काळात असे झगडे व्हायचे, काळ एकामेकाला दांडू धरून उभे राहायचे. तेव्हापासून बाबा आल्यापासून आता झगडे नाही, काय नाही. माऊल असं काळ शांत आहे का खूप चांगला आहे. हे सतीश गुरुजी बी आता आम्हाला मीटिंगमध्ये बोलवते, सगळं ज्ञान सांगते. त्याच्या याच्यावर आम्हाला हळूहळू विचार येऊ राहिले का दारू हे एक डेंजर आहे. जसे कॅन्सर बिमार आहे तशी का नाही हे दारू आहे. घर खराब होते, दुसरं काय नाही. तुम्हाला वाटत असेल का आम्ही दारू पिलं तर खूप बाळगट, आम्ही बी तसेच म्हणायचे, पण आमची आता परिस्थिती का आहे. पहिलं आम्ही कसे होते आता कसे. आज मायापाशी जवळ दारू नाही पिलं असतं ते कार राहत होती. सत्य इमानदारीने सांगत आहे का लाखोंना पैसा गेला का जास्त गेला. मै पुतणे मै भाऊ आम्ही 10-15 जण तरी ते बोमलाचे, पण थर मले भे कारण का त्या दारू पिऊ नाही याच्या वाट नाही जाव. त्याच्यासाठी धन्यवाद नंदू आणि हे गाववाल्याला माझा नमस्कार. काय ह्या दारूच्या दूर राहा, ह्या कोणाची हमाली नका करू दारूसाठी. ते 10 रुपये आपल्या पोरायला आणून संसार सुखानं करावा हे माझी नम्र विनंती. श्री संत फुलाजी बाबा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आताची या सोनकाज गावाची परिस्थिती पाहिलं तर एकदम सुख शांती आणि आनंदी एकदम सगळं काही सुरळीत सुरू आहे. परंतु या आज आम्ही हा जो वार्षिक महोत्सव सत्संग सोहळा साजरा करीत आहोत, त्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती एकदम भयंकर बेकार होती. कारण की या सोनकाज गावामध्ये 25 वर्षा अगोदर व्यसनाधीन झालेले बरीच पुरुष मंडळी होती आणि स्त्रिया मात्र फक्त चूल मूल आणि शेतीची कामं एवढ्यापर्यंत सीमित होत्या. परंतु जेव्हा या ठिकाणी आमच्या सोनकाज गावामध्ये बाबांच्या कृपेने ध्यान मंदिराची ध्यान केंद्राची स्थापना करण्यात आली, तेव्हापासून मला तरी असं जाणवलं आहे आजपर्यंत की बऱ्याच अंशी आमचा गाव काही ना काही सुधारणा झालेली असं मला वाटते. कारण की त्यावेळी जे दारू पिणारे लोक होते, बिडी तंबाखूचे व्यसन होतं, तर असे काही गावात लोक घुमत होते की हातात काळ्या वगैरे घेऊन मोकाट फिरत होते. सर्वांना गाववाल्यांना चांगल्या चांगल्या लोकांना शिवा देत होते. परंतु ध्यान केंद्राची स्थापना झाल्यापासून सर्व काही मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळ ध्यान केंद्रामध्ये नियमितपणे आरतीला ध्यानाला येऊ लागली आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा बदल घडून आला. आणि हळूहळू करून आम्ही एक व्यसनमुक्तीचा मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्या ठिकाणी एकदम 25 लोकांनी दारूसुद्धा सोडलेली होती आणि त्यानंतर हळूहळू असं व्यसन बऱ्याच अंशी कमी झालेलं आहे. आणि या ज्या 25 वर्ष झाली त्यामध्ये एक 10 वर्ष तरी झालेली आहे. या ठिकाणी ब्लड डोनेशनसुद्धा आम्ही कार्यक्रम घेतो. यामध्ये सर्व पुरुषसुद्धा हिरिरीने भाग घेतात, महिलासुद्धा समोर येत आहे ब्लड देण्याकरता. त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भावना तयार झालेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. आपण मग आरतीला जातो, आपण ध्यानाला जातो, तर याच्यापासून आपल्याला काहीतरी एक प्रकारचा अनुभव घेऊन दान करायचं आहे. तेव्हा प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला तर काही दुसरं देऊ शकत नाही, परंतु आपण देणाऱ्या ब्लडपासून जर एखाद्या गरजू व्यक्तीचा जीव वाचत असेल तर हेच आपल्या पदरी महापुण्य पडेल अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झालेली आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही या ठिकाणी आमच्या गावामध्ये सेवा करतो आहे. आणि असा जो सत्संग सोहळा, सत्संग म्हणजे सत्याचा सोहळा, सत्याने चालणारा सोहळा, अशा या सत्संग सोहळ्यामध्ये सर्व स्त्री पुरुष मंडळी, बालमित्र, मुली सर्व भाग घेतात. आणि हा आता 2 दिवसामध्ये 16-17 तारखेला येणारा जो सत्संग सोहळा, यामध्ये सर्वजण मिळून आम्ही एक मोठा सण म्हणून साजरा करतो. आणि असंच श्री संत फुलाजी बाबाच्या कृपेने समोरसुद्धा
चालू राहील निरंतर सुरू राहील अशी मी सर्वांकडून करतो. आणि బాబాకి చెప్పేదంటే 25వ వార్షిక మహోత్సవం మా ఊళ్ళో జరుపుకుంటాము. 16, 17 మరియు మళ్ళీ భజన కార్యక్రమాలు 18 నాడు. అయితే మా ఊరు నుంచి బాబా గారు వచ్చినప్పటి నుంచి మాకు బాగా అంతే సుఖ శాంతి అన్నీ కల్పిస్తున్నాయి. అయితే నాకంటే నేనైతే కొత్తగానే అందరూ బాగా చెప్పారు కదా. అయితే నేను 2011 అప్పుడు నాకు శక్తి కలిగింది. శక్తి కలిగితే నాకు అనిపిస్తుంది ఎట్లా ఉంటుంది అనుకున్నా. అయితే అదే రోజు నాకు బాగా శక్తి నిద్రలు వచ్చి బాబా గారు కళలో కనిపించి నిద్రలో శక్తి కలిగింది. శక్తి కలిగితే ఇట్లా అయితే అప్పుడు ఇక నేను ఇట్లానే ఉంటిని. అయితే మళ్ళా చెప్పాలంటే బాబా గురించి బాగానే ఉంది. అయితే మళ్ళా పోయిన సంవత్సరం నేను బాగా బీమారు పడ్డాను. అయితే బాగా బీమారు పడితే నాకు ఇట్లా కోమాలో వెళ్తుంటే ఆ శక్తి వల్ల ధ్యానం చేస్తేనే నాకు అంత లాభం దొరికింది. పోయేటి టైంకు బాబా గారు కనిపిస్తే డాక్టరు కానీ ఇట్లా నేను పట్టాను ఎక్కడన్నా తీసుకెళ్ళండి, హైదరాబాద్ తీసుకెళ్ళండి, లేకుంటే రిమ్స్లో. గురు పులాజీ బాబా జై గురు. ఈ ఊరికి బాబా ఫస్ట్ సారి వచ్చిండు. బాబా వచ్చినప్పుడు బాబా వస్తున్నాడు అంటే నేను వచ్చి కూర్చుంటే ఇలా ఇదే అప్పటికి గుడి ఈ మందిరం అయ్యేదే ఉండే, ఏం లేకుండే. అందరు వచ్చి కూర్చున్నారు తిరుగుకోవాలి, బాబా తిరుగుకోవాలి. అయితే నేను కూడా వచ్చి కూర్చున్నా. బాబా కాళ్ళ మీద నేను నెత్తి ఇట్లా పెట్టినంటే నాకు శక్తి వచ్చింది. ఇక అప్పటి నుంచి నా ఇంట్లో పిల్లలు జ్వరాలతో పడుతుంది. ఈ ఊరికి వచ్చిన నుంచి మేము సుఖంతో లేకుంటుంది. ఎప్పుడైతే బాబా దర్శనం అయింది అప్పుడు మేము మంచిగా నా పిల్లలు నేను ఆరోగ్యంతో ఉన్నాం. ఉండకుండా ఒక్కొక్కసారి ఏమైందంటే నా పెద్ద కొడుకు యాక్సిడెంట్ అయింది. ఒక లారీ గుద్దేసింది, మొక్కలు ఇరిగిపోయినాయి. అయితే అప్పుడు నేను ఇంటికాడ ఉన్నా, నాకు తెలిసినాక ఏమైందంటే నా మనసుకు బాబా ఇంత పెద్ద గండం వచ్చింది, నువ్వు ఎట్లన్నా కానీ నీకన్నా నాకైతే ఎవరు దిక్కులేరు బాబా, మరి నా కొడుకు ఎట్లన్నా చేసి ఈ గండం తొలగియు అన్నా. పోయినా ఆదిలాబాద్కు పోతే నా కొడుకు మొత్తం అయిపోయింది, ఆపరేషన్ అయిపోయింది, రక్తం కోసం అటు ఇటు లెంకుతుంది. మరి అప్పుడు నేను ఎట్లా చేయాలన్నా మా ఊళ్ళో రక్తదానం చేస్తున్నారు సతీష్ మాస్టర్ మరి అని ఫోన్ చేస్తే అప్పుడు వచ్చి చెప్పిండు. 2 పాకెట్లు రక్తం ఇప్పించిండు, నా కొడుకు రక్తం ఎక్కించిండు. మరి అప్పుడు మంచిగా అయిండు, మాట మాట్లాడిండు. మరి మాకు హైదరాబాద్ అంటే తెలియదు, నాకు తెలియదు, మేము పోలే అప్పటి నుంచి. ఇంకా అయితే పోయితామంటే నా నడుపు కొడుకుండే పరిశాను. అంబులెన్స్లో కూర్చున్నాం, అంబులెన్స్ పోతున్నది, జ్వరం అంటే జ్వరం, మంచిగా ఇట్లా పిస చేస్తున్నాడు. ఇక ఉంటాడో పోతాడో అట్లా పరిశాను. అయితే అప్పుడు మా వెనకనే ఒక ఆయన బండి తీసుకొని వచ్చి, ఇగో నేను తీసుకుపోతా మీకు గాంధీ హాస్పిటల్ కానీ మా బండి ముంగాట అయి మమ్మల్ని తీసుకుపోయి ఇడిసబెట్టిండు, పోయిండు. అప్పుడు నాకు వచ్చింది, నాకు బాబానే, నాకైతే ఎవరు లేరు, అతని పేరు తీసుకున్నా, నాకు బాబానే రక్షించిండని అనుకున్న. ఆడికి వెళ్ళి నేను ధ్యానం కూడా దవాఖానలోనే కూర్చుంటుంటిని. దవాఖానలో ధ్యానం చేసుకుంటే నా కొడుకు కూడా మంచిగా గండం నుంచి వెళ్ళిండు. ఇప్పుడు చల్లగా ఉన్నాము, అందరం మంచిగా ఉన్నాము. జై గురు.